भगवान कृष्ण या उज्जैनीमध्ये शिक्षण घेण्यासाठी आले. सांदीपानी ऋषींचा आश्रम, त्या आश्रमामध्ये भक्त सुदामा आणि भगवान शिव यांचं नातं इथं जुळलं, मैत्री झाली. आणि याच आश्रमामध्ये मित्र कसा असावा हे भगवान आणि कृष्णाने दाखवून दिलं. अशी घटना घडली होती. खरं तर सुदामा चरित्र सांगायला लागलेला 2 तास त्या चरित्रामध्ये वाहून घ्यावं वाटतं, इतकं सुंदर चरित्र आहे. पण जाता जाता सांगतो मित्री कशी असावी, मैत्री, आणि त्या मित्रत्वामध्ये काय काय त्यागावं लागलं. ते सुदामदेव असे ब्राह्मण होते की त्यांनी भविष्य जाणत होते. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण अशा अवस्थेमध्ये होते. आणि ह्या आश्रमामध्ये राहत असताना एक दिवस असं झालं, एक म्हातारी भिकारी होती. तिनं कुठून तरी चणे मागून आणलेले होते. चणे मागून आणले, ते स्वच्छ केले, भिजवले, धुतले आणि अंगणामध्ये वाळायला टाकले होते. ते वाळत टाकलेले चणे काही चोरांनी ते गोळा केले आणि चोरून घेऊन निघाले. आणि ती घेऊन चालल्यावर ती म्हातारीने आली आणि म्हणते, माझ्या गरिबाचा असणारा तो घास आजच्या दिवसाचा प्रसाद होता माझा, तो कोणी चोरून नेला? ज्यानं हे चणे चोरले, जो कोणी हे चणे खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य येईल. अगा कर्मे जय उरा. ब्राह्मण म्हातारी होती, तिने श्राप दिला. आणि ते ती चणे चोरून जाताना ती पुष्टुंडी बांधलेली होती. आणि ते जात असताना सांदीपानीच्या ऋषीच्या आश्रमापासून जवळून निघाले. त्या आश्रमातून पुन्हा ते त्यांच्या हातून ते पुरचुंडी असणारी चण्याची तिथंच पडली. ते चोर निघून गेले. आणि पुढं असं झालं, सांदीपानी ऋषींची असणारी बायको, तिला गुरुमाता म्हणतात, तिला आणि ती पुरचुंडी सापडली. कुणीतरी आपल्याच ह्या सगळ्या आणि मुलाने खेळता खेळता ती पुरचुंडी इथे टाकली असेल म्हणून ती घेतली. आणि कृष्ण आणि सुदामाला सांगितलं, आज तुम्ही समिधा आणायला जावा. आणि समिधा आणायला जावा आणि तिथं भूक लागल्यावर तुम्ही काहीतरी खावा. त्यापेक्षा ही करा, ही जी पुरचुंडी आहे ना, ती चणे आहेत, ते चणे तिथं दोघंही वाटून खावा आणि समिधा घेऊन या. आणि ती दिल्यानंतर ते सुदामानं घेतले. आणि सुदामानं ध्यानातनं बघितलं, भूत भविष्य जाणणारा ब्राह्मण होता, हो सामान्य ब्राह्मण नव्हता. आणि सुदामानं विचार केला, ही शापित चणे आहेत, ही चणे खाणाऱ्याला 18 विश्व दारिद्र्य येणार आहे. दोघांनी वाटून खावा म्हणून गुरु मातेनं सांगितलंय. पण मी माझ्या सख्या मित्राला जर हे चणे दिलं तर त्याला 18 विश्व दारिद्र्य येईल. हा कृष्ण सखा कसा आहे, तो जगाचा असणारा पदार्थ आहे. आणि त्याला दारिद्र्य आलं तर जगाला दारिद्र्य येईल. आणि म्हणून त्यानं काय केलं, त्या सुदामानं, ह्याच्यामध्ये आणखी कथा वेगळ्या रूपाने सांगितली जाते. तिथं दोघं समिधा आणायला गेलेले आहेत. ती लाकडं वाळली गोळा करता करता अचानक पाऊस आला, विजा कडकडू लागल्या. त्यावेळी ते थंडी वाजायला लागली, कुडकुडत खाली पाणी वाहू लागलं. वर झाडावर जाऊन कृष्ण आणि सुदामा बसले. सुदामानं ते चणे खायला चालू केले. कृष्ण परमात्मा जाणतात, अरे माझ्यावर दारिद्र्य येऊ नये म्हणून तू चणे खातास. त्यातून थट्टा करण्यासाठी सुदामाला म्हणतात, का रे सुदामा, काय आवाज येतो रे? काही नाही सख्या, माझे दात कडकड वाजायला लागले, थंडी वाजायला लागली ना, पावसात भिजलो म्हणून. परत कृष्ण भगवान हसतात, म्हणतात, किती रे तू खोटं बोलतो मित्रासाठी, आणि माझ्यासाठीच दारिद्र्य तू घेऊ लागला. मनातून हसतात. आणि ते चणे सुदामानं संपवले. ना का दिला मला माझा हिस्सा बी तू खाल्ला का?
तिथं 2-18 दारिद्र्य येतं. म्हणून देवाच्या हिश्श्याचं कधी खायचं नसतं. काही जण वर्गणी देवाच्या नावानं गोळा करतात आणि त्यातला हिस्सा खातात, त्यांना 18-20 दारिद्र्य भोगावं लागतं. काय पुजारी म्हणून देवळात राहतात, पण देवाला जर एखाद्यानं तेल दिलं, जर ते तेल घरी येऊन जर त्यानं वापरलं तर त्याला कुष्ठरोग भरतो. प्रत्येक कर्माच्या मागं पाठीमागं कारण असतात. प्रत्येक आजाराच्या पाठीमागचं कारण शास्त्रानं दिलेलं आहे. का तो आजार झाला, एक कारण सांगितलं जातं. सुदामानं कृष्ण सख्याच्या नावचा हिश्श्याचा ते चण खाल्लं म्हणून त्याला 18 दारिद्र्य आलं. पण दुसरं कारण सत्य हे सांगतं की ती शापित चणे असलेली आपल्या मित्राला त्या ठिकाणी दारिद्र्य येऊ नये म्हणून त्या कृष्ण सुदाम्यानं आणि ते असणारी मैत्री घट्ट नातं टिकवण्यासाठी त्या सुदाम्यानं ते चणे खाल्ले आणि कृष्णाचं दारिद्र्य घालवलं. म्हणून आपल्यावर येणारं दारिद्र्य आपल्या मित्रानं संपवलं. म्हणून काही दिवसानं ते सुदाम्याची बायको म्हणते, कृष्ण 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 भजन करता, तो द्वारकेचा राजा आहे, सोन्याची नगरी आहे, तुम्हाला तो काय देतो, एकदा जावा बघा, तुम्हाला ओळखतो तर का. त्यावेळी सुदामा म्हणतो, अगं असं का बोलते, माझा सखा आहे, माझा मित्र आहे, मला कसा ओळखत नाही, जाऊन बघा. रागाला घालवलं. अगं म्हणले, मग जा म्हणते तर सख्याला भेटायला मोकळं कसं जाऊ, काहीतरी दे ना. त्यावेळी ते 18-20 दारिद्र्य, 17 ठिकाणी गाठी बांधलेलं लुगडं, पोरांना तर कपडेच नव्हते सुदामाच्या, याला 17 ठिकाणी बांधलेलं ते धोतर. तिने मागून भिक्षा कोरडे पोहे आणले, कुणीतरी राहिलेले डब्यातले जाडून दिले, धर बाई. आणि तीच पोहे त्या पदरात धोतराच्या बांधल्या आणि सुदामा भेटायला निघाला. पोरबंदर वरून द्वारकेला गेला. तिथं कृष्ण सख्याला भेटायला गेला. दारात गेल्यानंतर म्हणतो, मी सुदामा आलोय म्हणून सांगा. अरे दारू आलो, मी त्या कृष्णाला आणि त्याचा मित्र आलाय म्हणून सांगा. अरे एकेरी बोलणारा तू कोण, असा कसा मित्र, आम्हाला कसं देवाचं माहित नाही. द्वारपाल म्हणतात, मला माहित नाही, त्याला सांगा सुदामा आलाय म्हणून त्या तुमच्या कृष्णाला. मित्रही म्हणले, वेगळंच दिसतंय. ते धावत गेले, कृष्णाला सांगितलं, अहो तुमचा कोणतर मित्र आलाय, म्हणतोय अगदी वाकलेला आहे, म्हातारा आहे, त्याला त्या ठिकाणी फाटकी कपडे सुद्धा अंगावर नाही, आणि म्हणतो सांगा त्या कृष्णाला तुझा मित्र आलाय. नाव काय सांगितलं? कृष्ण म्हणतात, मा म्हणायच्या अगोदर कृष्ण बसलेला होता. आपल्या असणाऱ्या हट्टपट्ट राण्या त्यांच्या समवेत बसलेल्या कृष्णानं त्या ठिकाणी हातातला घास जाग्याला टाकला. धावत पळत कृष्ण सख्या आणि त्या सुदाम्याला भेटायला गेला. कडकडून मिट्टी त्या ठिकाणी दारावर पडली. अरे सख्या, किती दिवस तू माझ्यापासून दूर होतास. आणि त्या सुदाम्याला हाताला धरलं आणि धावत पळत आपल्या असणाऱ्या सिंहासनावर, द्वारकेच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. त्याचं अष्ट राण्यांनी पाद्य पूजन केलं. आणि कृष्ण सखा म्हणतात, सुदामा माझ्या वहिनीनं काहीतरी खाऊ दिला असेल ना रे, तू भेटायला आला म्हणून, दे ना तो मला. त्यावेळी सुदामा म्हणतो, का रे थट्टा करतोस, अजूनही माझी नाही, माझी वहिनी मोकळ्या हाताने तुला पाठवणार नाही, बघो. तो सुदामा लपवत होता ते बांधलेले पक्के पोहे. ते पोहे हिसकावून घेतले कृष्णानं. एक घास खाल्ला, अख्खं त्या सुदाम्याचं गाव सोन्याचं केलं. दुसरा घास खाल्ला, सुदाम्याला त्या नगराचा राजा केला. तिसरा घास खाणार तोपर्यंत त्या रुक्मिणीने अडवलं. तो घास घेतला आणि म्हणते, आता आम्हाला दासी म्हणून पाठवता की काय. मनातून भाव तो आहे, पण वरून न बोलवता बायकांनाही चांगलं समजतं नवऱ्यांची कळ कुठं असते. रुक्मिणी आणि बाकीच्या बायका म्हणतात, ओ महाराज, आम्हाला बी प्रसाद द्या ना, तुम्हीच कसं खाणार एकटं, आम्हालाही तो प्रसाद द्या. आणि तो प्रसाद म्हणून घेतला आणि या राण्याने खाल्ला. आणि पुन्हा सुदामा इतका नटवला होता, 8 राण्याने चोळून माखून त्याला आंघोळ घातली. सगळं सरकारी परिवार तो पोशाख चढवला आणि थाटामध्ये सुदामा राहिला. काय वैभव आहे माझ्या सख्याचं. आणि हे सगळं त्यानं त्या 2 मोठी पोह्यामध्ये असणाऱ्या मोठभर पोह्यामध्ये कर्म केलं. म्हणून शास्त्र सांगतं, देवाला तुम्ही थोडस द्या, तो तुम्हाला इतकं देतो ना तुम्ही कल्पना केली नसेल. तुकाराम महाराज तर म्हणतात, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार.
त्याला प्रेम द्या. प्रेमानं आणल्यानं काही घेतो. म्हणून मी रोज तुम्हाला सांगतो, प्रेमानं देवाकडे चला, किरकिर करू नका आनंदामध्ये. कारण देव महाराज कोण आहे माहित नाहीये, पण तुम्ही ज्याच्यासाठी दिवसभराचं कमवलेलं पुण्य प्रारब्धामध्ये जपून ठेवा. आणि कृष्ण म्हणतो, सुदामा आता झाली भेट आपली, बरं वाटलं, तू कधी जाणार रे? पुन्हा थांबला. का रे, मी तुला जड झालो मला माहित नाहीये, पण तरी सुद्धा तू कधी जाणार? तू म्हणतो तर लगेच जातो. सुदामा निघाला. आता ते कपडे माझे दे ना. का रे, राहू दे. नाही, ते कपडे इथंच ठेवावे लागतात. पुन्हा फाटलं धोतर नेसवलं आणि सुदामाला पाठवलं. परीक्षा कशी घेतो. आणि तो सुदामा गेला तर पोरबंदर नगर सोन्याचं होतं. महाराज आले म्हणून तिथं सेवक होते, त्याची असणारी बायको तिच्या पाठीमागे दासी होत्या. इतकं मोठं वैभव. लक्षात आलं, अरे सख्या, मी प्रेमानं तुला भेटायला आलो, तू इतकं मोठं दिलं, माझं 18-20 दारिद्र्य घालवलं. असं असणाऱ्या सुदामाचं आणि कृष्णाची जिथं भेट, जिथं मैत्री होती, जिथं राहत होते, ते ठिकाण तुम्हाला आज बघायचं. ते सुदामाचं आणि सख्याचं प्रेम सांदीपानी आश्रम. त्या सांदीपानी आश्रमातून पुन्हा आपण अशी एक ठिकाणी जाणार आहोत, भर्तहरी राजाची गुफा. आणि त्या भर्तहरी गुफेमध्ये आपण दर्शनासाठी जाणार. तो भर्तहरी आणि भर्तहरी राजा इथं होऊन गेला. तो भर्तहरी राजा असा होता, ही कथा मी का तुम्हाला सांगतोय, याच्यातून जीवनामध्ये काहीतरी गेल्यावर घ्या बदला. काय केलं त्या महाराजनं, सोय किती दिली, खाऊ घातलं, उपाशी ठेवलं, हे गौण आहे. पण तुम्ही ज्याच्यासाठी आला ती यात्रा माझी पूर्ण झाली, छाती टुकून तुम्ही सांगाल. आणि या यात्रेचं फळ ज्यावेळी मिळायला चालू होईल. पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना यात्रा पाठवली, त्यावेळी परिस्थिती नव्हती. 10 रुपये शेकड्यानं पैसे काढले होते आणि पाठवलं होतं. हसायची भाऊ घेतली, किती येडा आहे. आयुष्यभर काम केलं तर पैसे भेटते ना, यात्रेत जाऊन काय मिळतं? पुरावा समोर आहे. कल्पनेपेक्षा जास्त त्यानं मला दिलंय. एक गुंठा घ्यायची ऐपत नव्हती तिथं, कितीतरी एकर जमीन आहे. स्वतःच्या पोटाची परिस्थिती नव्हती, पण हजारो लोकांना आधार द्यायची तयारी करायला लागलो. हे सगळं तुमच्यासारख्याचे आशीर्वाद आणि ह्या परमात्म्याने केलेली कृपा. त्याच्याकडे जाऊन बघा तो काय देतो. आणि तो भर्तहरी राजा इतकं प्रेम द्यायचा प्रजेला की त्या प्रेमातून प्रजेला वाटायचं, असा प्रेम देणारा राजा खरंच आम्ही किती भाग्यवान आहे, असं प्रजेला वाटावं. पण आता राजाला कार्यकर्त्याला बघितल्यावर लोकांना किळस येते. हे स्वतःच्या स्वार्थ